महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि भाजप यांच्यातला राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे। महापौरांची नावे जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भाजपवर आणि मित्र पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला। ठाकरे गटानं आपल्या अग्रलेखातून भाजपवर पक्षांतराचं राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला आहे। एका चिन्हावर निवडून यायचं आणि निकालाची शाई वाळण्याआधीच दुसऱ्या पक्षात जाणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली वाळवी असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यावर उपाय सांगितला होता असं म्हणत पक्षांतर करणाऱ्यांविरोधात थेट सूचक इशाराही देण्यात आला आहे। महापालिका निवडणुकीनंतर विरोधात निवडून आलेले काही नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेले, यावर ठाकरे सेनेत तीव्र नाराजी आहे। विशेषतः कल्याण डोंबिवलीतील मनसेने घेतलेल्या भूमिकेवरून उद्धव ठाकरे गटानं थेट नाराजी व्यक्त केली। भाजपवर टीका करताना ठाकरे गटानं म्हटलं आहे की भाजपने राजकारणाची संस्कृती गटारात नेली असून देवेंद्र फडणवीस त्या गटारात बसले आहेत। भाजपचे 11 पैकी 10 महापौर आणि बगलबच्चांचे महापौर काय दिवे लावणार हे महाराष्ट्राला माहित आहे असा घणाघात करण्यात आला। तरीही सुसंस्कृतपणा दाखवत आम्ही सर्व महापौरांचं अभिनंदन करतो असा टोला लगावण्यात आला आहे। सरकारी निधीवरूनही ठाकरे गटात भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। पक्ष आणि चिन्ह पाहून निधी देण्याची भाषा करणारे मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत असं म्हणत हा निधी जनतेच्या करातून येतो, कणकवलीच्या पेट्रोल पंपावरून नाही असं स्पष्ट करण्यात आलं। अशा पद्धतीने निधी वाटप करणं म्हणजे सरकारी पैशांचा अपहार करण्याचा आरोपही करण्यात आला। एकीकडे महापौर निवडणुका तर दुसरीकडे ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा यावर मुंबईसह राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।